रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। आज 20 जुलै आणि आम्ही जे चाललेलो आहोत हे खेडलेकर आश्रम या दिंडीमधून प्रथमतः पुढे हा मानाचा अश्व आहे आणि हे आमच्या आढाव साहेब यांनी बरोबर ह्या पद्धतीने लोकांना दोन लाईनी चालत सांगितलेले आहे। त्यापाठोपाठ हे आमचे पताकाधारी आहेत। बघा, मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात आम्ही पंढरपूरकडे चाललेलो आहोत आणि अतिशय आनंद आहे। प्रत्येकाला वाटतं की हा विठ्ठल माझा, हा विठ्ठल माझा, याप्रमाणे हा भगवंत प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे। आणि मागे जर बघितलं तर ह्या भाविकांच्या दोन रांगेमध्ये पंढरपूरकडे आम्ही चाललेलो आहोत। विठू नामाचा गजर आहे आणि अशा पद्धतीने सर्वांना अज्ञात व्हावं असं की ही जी आमची दिंडी आहे ही अतिशय शिस्तीमध्ये, अतिशय नामगजरामध्ये आमची चाललेली आहेत। बघा, पाठीमागे भजनरथ आहे, सर्व वारकरी हे चाललेले आहेत आणि मध्यावरती हा भजनरथ आहे। हा विठू नामाचा नामघोष हा चाललेला आहेत। सर्व जे वारकरी बघा, एकूणचे जे वारकरी आहेत हे प्रत्येकाला वाटतं की हा देव माझा आहे, हा देव माझा आहे। तो सर्वांच्या हृदयात अंतःकरणात आहे आणि खूपच असा भक्तिभाव आहे। या विठुरायाच्या चरणावरती लीन होण्यासाठी चाललेलो आहोत। बघा, हा पाठीमागे आमचा भजनरथ आहे आणि दूरपर्यंत याचा आवाज आहे। आता ह्या गाड्यांची रहदारी आहे, मध्येच रहदारी आहे आणि कोणीही वारकरी मागे पुढे नाही। जर बघितलं तर संपूर्ण या पंढरपूरच्या वारीमध्ये आमची ही तुकाराम महाराजांची दिंडी जी आहे ही अतिशय शिस्तीत आहे। बघा, खूप असं काही घेण्यासारखं आहे, कोणी मागे पुढे नाही। हा भजनरथ आहे, खूप आनंद अवघा झाला अशी आनंद। बघा, अशा पद्धतीने भाग गेला शिन गेला। चालताना कितीही त्रास झाला, काही जरी झालं तरीही या विठू नामाच्या गजरामध्ये आम्ही सर्व दुःख विसरून जातो। हा भजनरथ बघा, सर्व भजनी मंडळ चाललेलं आहे। त्याच्या पाठीमागे दोनच्या लाईनीमध्ये या आमच्या महिला वारकरी भगिनी या चाललेल्या आहेत। खूप आनंद, सुखी संसाराची सोडून या गाठ बघा, ह्या दुःखातून ह्या माऊली विठ्ठलाच्या दर्शनासाठी ह्या पंढरपूरकडे प्रयाण करत आहेत। बघा, खूप आनंद अवघा झाला आनंद आणि असा आनंद कोठे नाही। बघा, पंढरपूर एक क्षेत्र असं आहे की ह्या ठिकाणी आल्यानंतर मोठा भक्तिभाव आपल्या अंतःकरणात उंचमळून येतो। सर्वजण मोठ्याने म्हणतात, बघा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। अशा पद्धतीने ह्या नामघोषात या सर्व महिला चाललेल्या आहेत। खूप असा आनंद आहे, संसार प्रपंचाचं टेन्शन नाही आहे। इकडे आल्यानंतर फक्त प्रत्येकाला वाटतं की हा भगवंत माझा आहे आणि आम्ही हा बरोबर चाललेलो आहोत। आणि हे मी दाखवण्यासाठी हा प्रयत्न केला की आमची दिंडी आहे, सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतील तरीही ही आमची दिंडी एक नंबरची आहे, श्री तुकाराम बाबा खेडलेकर यांची। आणि त्यानंतर आपले माऊली बाबा, त्यानंतर गोविंद बाबा आणि या दिंडीची सुरुवात करणारे आमचे काशीनाथ बाबा खेडलेकर। बघा, त्यांनी ही दिंडी परंपरा घालून दिलेली आहे आणि आता आम्ही भक्तिभावात पंढरीकडे चाललेलो आहे। त्याचबरोबर आत्ता आमच्यावाले गुरुवर्य रघुनाथ बाबा यांनी ही दिंडी मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात सर्वांचे दुःखाची सुखाची काळजी घेतात। पाण्याचे सेपरेट टँकर आहे, महिलांना सेपरेट, पुरुषांना सेपरेट आणि बरोबर असणारे खाणंपिणं जे आहे हे बरोबर घेतलेले आहेत। आणि कोणत्याही वारकऱ्याला कोणाकडेही पाणी मागण्याची गरज नाही, कोणाकडेही अन्न मागण्याची गरज नाही। सर्व काही जे आहे हे दिंडीमध्येच मिळतं आहे। खूप मोठा आनंद आहे आणि हा मागे आमचा तुकाराम बाबांची मूर्ती असलेला हा जो रथ आहे हा येत आहे। बघा, हे सगळे भाविक महिला या दोनच्या लाईनीमध्ये
चाललेले आहेत. हा नामघोष खूप मोठा आहे आणि आमच्या बरोबर हा जो तुकाराम महाराजांचा रथ आहे. बघा, जय हरी माऊली, जय हरी, जय हरी माऊली. बघा, हे तुकाराम बाबांची मूर्ती आपल्याला रथ आहे सजवलेलं आहे. महाराज जय हरी, जय हरी. हे बघा आमचे सर्व भाविक हे आता आम्ही पंढरीकडे प्रयाण करत आहोत. बोला पुंडलिकावरे हरी विठ्ठल, श्री ज्ञेय तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, तुकाराम बाबा की जय. जय हरी. जय. बरं एक